नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे युवराज रमेश बनसगोळे आणि मी प्रॉपर राहणार शिंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी माझं गाव आहे. आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे तुळजाभवानी ड्रॅगन फार्मिंग सोल्जर या नावाने. आणि हा माझा पहिलाच ऑफिशियल रेकॉर्डिंग यूट्यूबसाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे मी. आणि आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना, जे शेतकरी प्रामुख्याने नवीन फळबाग लागवड करण्याचा विचार करतात किंवा इच्छुक आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर असू शकेल. आणि माझं जे गाव आहे मी तुम्हाला सांगतो, सोलापूर उमरगा हा जो नॅशनल हायवे आहे सोलापूर हैदराबाद, त्या हायवेवर जळकोट म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणापासून 15 किलोमीटरवर शिंदगाव हे छोटं गाव आहे. त्या ठिकाणी माझी ही फळबाग म्हणजे शेती केलेली आहे मी. आणि ज्यांना कोणाला त्या एरियामधील जे काही शेतकरी किंवा कोणी जे नवीन तरुण पोरं ज्यांना शेतीमध्ये आवड आहे, त्या लोकांनी फळबागेसाठी भेट द्यायची असेल तर ते नक्कीच तिकडे भेट देऊ शकतील. आणि हे माझे या एरियात मी हा पहिलाच प्रयोग मी माझ्या एरियात करतो आहे. आणि हा आता या फळबागेला जवळपास 18 महिने होऊन गेले, 1.5 वर्ष झालेलं आहे. आणि पहिल्या सीझनमध्ये त्याच्यामधून मला एक 1.25 लाखाच्या आसपास त्याचं रिटर्न इन्कम भेटलेलं आहे. ड्रॅगन फ्रूट नेमकं काय आहे आज मी तुम्हाला नवीन शेतकऱ्यासाठी हे सांगतो. जे याच्यामध्ये ड्रॅगन क्वीन किंग आहेत ते शेतकरी हा व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल, कारण ही खूप बेसिक माहिती मी आज तुम्हाला माझ्या एरियातील शेतकऱ्यांसाठी मी सांगतो आहे. ड्रॅगन फ्रूट हे एक कॅक्टस म्हणजे काटेरी झुडूप आहे ना, त्या प्रकारातील हे झाड आहे. आणि याच्या फळांना काटे नसतात, पण जे पानं असतात त्या पानांना काटे असतात. आणि ड्रॅगन फ्रूटला एवढं महत्त्व का आहे हे कोविड पॅन्डेमिकमध्ये या फळाची माहिती बऱ्याच लोकांना माहीत झाली. त्याआधी खूप कमी लोकांना ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती असेल असं मला वाटतं. आणि ह्या ड्रॅगन फ्रूटला एवढी मागणी का आहे तर याला एक मेडिसिनल व्हॅल्यू आहे. हे हेल्थसाठी खूप बेनिफिशियल फायदेशीर आहे, म्हणून याची मागणी खूप असते. विशेषतः डॉक्टरांकडून सजेस्ट केलं जातं पेशंटसाठी, ज्यावेळेस पेशंटच्या प्लेटलेट कमी झालेले असतात त्यावेळेस ड्रॅगन फ्रूट, किवी किंवा पपया यासारख्या फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये हे एक ड्रॅगन फ्रूट एक आहे. ड्रॅगन फ्रूटचं जी शेती आहे, फळबाग आहे, ती थोडी सुरुवातीला आपल्याला कॉस्टली वाटेल, कारण ते फायदेशीर तुम्हाला वाटेल की याचा सुरुवातीचा जो सेटअपचा खर्च आहे थोडा जास्त आहे. त्याच्यामुळे कदाचित बरेच शेतकरी याचा विचार करत नसतील. पण कॉस्ट बेनिफिट रेशो आपण जर बघितला नेक्स्ट इयरपासून दुसऱ्या सीझन किंवा त्याच्यानंतरचे जे काही सीझन असतील त्या सीझनमध्ये कॉस्ट बेनिफिट रेशो जर बघितलं तर ड्रॅगन फ्रूट हे इतर फळबागापेक्षा 100% फायदेशीर आहे असं माझंही आता मत झालेलं आहे. कारण आपण इतर फळबाग किंवा आपण जे काही ट्रॅडिशनल पद्धतीने जे पिकं घेतो, जसे की सोयाबीन, उडीद, तूर किंवा ऊस, आमच्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. ऊसाला पर्याय म्हणून आपण या ड्रॅगन फ्रूटकडे बघितलं तर खूप फायदेशीर ठरणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी. या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची A to Z माहिती, म्हणजे ड्रॅगन फ्रूट सॉईल सिलेक्शनपासून मार्केटिंग, हार्वेस्टिंगपर्यंतचे सगळेच व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जे शेतकरी माझ्या एरियातील शेतकरी, ज्या लोकांना फळबागेला भेट द्यायची असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल, त्यांनी माझं जे गाव आहे शिंदगाव या ठिकाणी जाऊन
त्या फळबागेची म्हणजे पाहणी करू शकतील. आणि ज्यांना कोणाला अजून माहिती, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत नमस्कार.